टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवाज येत नाही. काय बोलतोय दादा? कोण बोलतोय म्हणलं? दादा म्हणलं मी नांदेड जिल्ह्यामधून बोलतोय म्हणलं चिखलवाडी. चिखलवाडी. अच्छा अच्छा. हा नांदेडमधून बोलतोय मी. मला असं म्हणायचंय तुम्हाला, तुमच्या हातातनं गोरगरिबाला चांगलं काम घडतंय व्यवस्थित. मी व्हिडिओ तुमचं रोजच बघतोय दादा. धन्यवाद धन्यवाद. नाव काय म्हणलं तुमचं? एकदम नाव कैलास वाघमारे. कैलास वाघमारे का? अच्छा. रोज बघताय का माझा व्हिडिओ युट्यूबला? दादा मी रोजच बघतो तुमचं. डेली म्हणजे असं 2 दिवसाला 3 दिवसाला डेलीच बघतोय मी. कधी वेळ असला तर बघतो. अच्छा अच्छा अच्छा. धन्यवाद खूप छान धन्यवाद. काम आहे तुमचं. गोरगरिबाला ऑल इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप छान काम करतो तुम्ही. छान असंच चालू राहू दे दादा. तुमच्या हाताने गोरगरिबाची सेवा करू द्या. धन्यवाद धन्यवाद. काय काम मी करता आलं तुम्ही? तर तुझं मी कॉन्ट्रॅक्ट काम करतो दादा. मी रोडची कॉन्ट्रॅक्ट घेतोय लेबरची. असं म्हणजे आपल्याला एक जोडी असतात आपल्याकडे. म्हणजे कुठे साधा छोटे मोठे का मोठे? नाही मोठी नाही, साधा एकदम नॉर्मल असते. आपण एक 10 एक जोडी आपण लेबर घेऊन आपण काम करून घेतोय. अच्छा अच्छा अच्छा. बरं. मजुरी काम करून घेतोय. मी आलं तर तुझं नांदेडमध्ये कुठे? चिखलवाडी. चिखलवाडी का? चिखलवाडी म्हणजे नांदेडमध्येच आहे, पण चिखलवाडी गल्लीचं नाव आहे दादा. अच्छा. प्रॉपर नांदेड सिटी येईल मध्ये? दादा. नांदेड तुळजापूरला आलं मी भेट घेऊन 100%. चालेल ना, चालेल. काय हरकत नाही. हो. तसे मी काम करतोय. मी एक थोडंसं तुम्हाला बोलतोय. बरं. एक माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला बोलतोय, बरोबर? माझं काम तुम्हाला चांगलं वाटतंय, बरोबर? बरोबर दादा. हा. तसंच माझं एक तुम्हाला म्हणणं आहे की कुठेही तुम्हाला कोणी जर तुम्हाला पण जर मदत मागितली तर तुम्ही पण माझ्या कामाला तुम्ही योग्य 100% चांगलं माझं काम चांगलं म्हणताय, बरोबर? नाही 100% मी 100% करू दादा. तुमच्या नावाने मी करू दादा. हो, बिनधास्तपणे. आणि चांगल्या ग्रुपच्या नावाने करा. माझ्या नावाने तर टायगर ग्रुपच्या नावाने 100% करा. दादा. आपल्याला जे आता ऐका ना दादा 2 मिनिटं. जे ग्रुपचं नाव काढून लोक बदनामी करतात लोक मी बघितले. तुमचं मला बी कळते तेवढं. पण आपण तसं काही नाही. मी दादा 100% तुमच्या नावावरती मी मदत करू शकतो. मी गोरगरिबाला तुमच्या आतमध्ये बंधुराज मोठा आहे म्हणून मी तुमचा सपोर्ट मी गोरगरिबाला मदत करू दादा. बिनधास्तपणे कोणी जर गोरगरीब कुठे जर अडचणी असेल तर तुम्ही पण हो दादा 100%. काय अडचण मला फार काही पुढे अडचण असली तर तुम्हाला मी सांगू शकतो दादा. हो ना. तुम्ही पण माणुसकीच्या नात्याने करू शकता लोकांना. कसं माहितीये का, आजची दुनिया काय करते, आपल्या ताटातनं 1-2 घास आपण त्यांना दिलं तर ते बी जगू शकतात आणि आपण बी जगणार. तेवढं आपल्याला कळतंय. आणि ग्रुपचं नाव घेऊन असं लोकांनी खूप लोकांना बदनामी केलेली आहे. आपल्याला तेवढं मी माहिती आहे. मला बी माहिती आहे. विट्टावरती म्हणजे फेसबुकवरती मी बी पाहिलेलं आहे. पण तर खरं नाही पाहिजे तसं. पण सामान्य काम म्हणल्यावर गोरगरीब तसल्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचं दादा. मी काय म्हणतोय, फक्त माझं थोडंसं ऐकून घ्या तुम्ही. हो दादा. तुमचं वय किती आहे? वय म्हणायचं दादा मला 26 चालू आहे दादा. बरं. लग्न झालंय तुमचं? 26 चालू आहे. दादा. लग्न झालंय तुमचं? लग्न झालेलं दादा. मग 2 मुलं आहेत मला. 2 मुलं. अच्छा. बरं. तुमची फॅमिली आहे, ऐकून घ्या. फॅमिली आहे, ऐकून घ्या. फॅमिलीची पहिले काळजी घ्यायचं. आई वडिलांची काळजी घ्यायचं. नाही. मुलांचे पहिले भविष्याचं बघायचं. मी काय बोलतोय थोडंसं लक्षात द्या दादा. बरं. मी काय बोलतोय फक्त खोल लक्ष ऐका फक्त. नाही बरोबर. कसं माहितीये का, आपलं जबाबदारी पहिले आपले घरचे असते, बरोबर? नाही बरोबर आहे. आपली जबाबदारी पहिले घरचे असते. आपले आई वडील असतात, आपले मुलं असतात, मुलांचे भविष्य बघावं लागेल, बायको असते, घरातलं पूर्ण संसार बघावा लागेल. त्यासाठी काय करायचं, आपण तुम्हाला ग्रुपमध्ये संधी करण्यासाठी तुम्हाला संधी देतोय. पहिले घरातले काम बघायचे. आपलं काम झाल्यानंतर न बाहेरचे लोक कुठे अडचणीमध्ये कोणी जर मदत मागत असेल तर आवर्जून त्या फील्डमध्ये तुम्ही बिनधास्त उतरा. तुम्हाला कोणी मदत मागत असेल तर जात-पात न बघता, कोणीच तुमची जात सोडून दुसऱ्या जातीचे कोणी पण असेल, मी तुमचं जात विचारलो का नाही. मग कसं माहितीये का, माणुसकी आणि रक्त एकच आहे. हेच एक शब्द लक्षात ठेवायचं. हे लोक काय करतात माहितीये का, जात-पात बघित आज बघा लोक तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जातीवरून पूर्ण खेळखंडोबा चालू आहे. तर आपण कसं माहितीये का, रक्त एकच आहे. तर रक्त एकासाठीच काम करायचं. तर हे लोक काय करतात, मुद्दाम हे पॉलिटिक्स लोक यांचे फायदा निसता वरचे लोक चालू केलेत. हो दादा बरोबर आहे. आपल्याला काय देणं घेणे आहे लोकांची. तुम्हाला कुठे काय मदत लागेल सांगा, तुमच्या मदतीमध्ये आपण हजर राहू. पण तुम्हाला एकच माझं एवढंच म्हणणं आहे की कोणालाही जर तुम्हाला तुमची मदत लागली तर तुम्ही त्यांना आवर्जून मदत द्या. तुम्हाला काय मदत लागली तर सांगा, मी तुम्हाला तिथे मदत करू.
हो दादा बरोबर आहे. आणि एक गोष्ट दादा तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. आता मी जे तुम्ही बघितलं आई बापाला तुम्ही बघा आणि घरची फॅमिली तुम्ही व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि पुढचं नंतर बघा. आता तुम्ही सांगते म्हणणे होते दादा की मला तुमचं लाख प्रमाणे म्हणजे लाख गोष्ट तुमचं खरं आहे, बरोबर आहे मला. पण मला कसं आहे माझं ऐपत किती आहे मी तेवढं मी बघणार दादा गोरगरिबाला. आणि किती मला थोडे तर मला खूप अडचणी तरी मोठी पडली दादा मी तुम्हाला कॉल करून मी बिनधास्त मदत मागणार आहे. बस बस. आणि दुसरी एक गोष्ट आता ऐका, हा दादा. आपल्याकडून कुठल्याही गोरगरीब लोकांना पैसे नाही मदत करायची. मी काय बोलतो तेवढं लक्ष द्या. बरं बरं बरं. आपल्याकडून हा, हा. माणुसकीच्या नात्यांनी कुणाला हेल्प लागत असेल तर त्यांना तिथे तुम्ही हो दादा. मदतीसाठी उतरा. हो पैशाची दादा, हो दादा. फायनान्शियल मदत कुणालाही करायचं नाही. म्हणजे मला काय म्हणायचं दादा पैशाची मदत करायची नाही फक्त तेवढंच ना. कुणालाही दुसरं काय पैशाची अडचण मदत असली तर करायचं नाही. मदत म्हणजे कशी करायची ऐकून घ्या. बरं बरं बरं. हॉस्पिटलमध्ये काही भरपूर हा. वेगळे वेगळे कृतीचे पेशंट असतात, बरोबर? हो बरोबर हा. आहे दादा. वेगवेगळे पेशंट असतात. त्यांना कुठल्या तर हो कुठल्या दादा. माध्यमातून मदतीच्या लागत असतात. गरज असतो त्यांना. तिथे कुठं कोणाची बिल जास्त झालं सांगा तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं बिल कमी कमी करायची करू कमी करायची. कमी करू. आणि दुसरी गोष्ट, कुठला जर अपंग पेशंट असेल तर सांगा. अपंग पेशंटना बरं बरं. तुमच्याकडून फुलाची पाकळीत सांगा तुम्ही त्यांना खाऊ काहीतरी घाला. बरं बरं ठीक आहे अनाथ दादा पोरं सांगणार. असतात. अनाथ पोरांना जास्त प्राधान्य द्यायचं. आपले हो माणुसकी दादा. एक आपण ते मनुष्यबळाच्या जन्मात आलो, बरोबर? नाही नाही बरोबर आहे आपलं दादा बरोबर. ह्या धर्मात हिंदू धर्मात म्हणा आलोय. इतर धर्मात कुठं आलोय. पण मनुष्याच्या जन्मात आलोय ना आपण. आपलं एक नाही देणं नाही बरोबर म्हणून आहे. गोरगरिबांना द्यायचं आपण. हो गोरगरीब दादा लोकांना हो. आपलं कर्तव्य आपलं एक कर्तव्य हो ना तेच दादा. करायचं की आपण मनुष्याच्या जन्मामध्ये आलोय म्हणून आपलं फुलाची पाकळी आपल्यातर्फे गरीब लोकांना म्हणा बिनधास्तपणे तुम्ही मदत करायचं. हो दादा अर्ध्या बरोबर रात्री आहे. फोन करा. अर्ध्या रात्री तुमच्या सोबत राहू. तुमच्या सुखदुःखात हो दादा तुमच्या बरोबर आहे. मदतीसाठी. हो पण दादा आपलं तुमचा एकच काम आशीर्वाद की तुम्ही पण हां हां. मदत करा. जसे मी मदत करतोय करू. तसे माझे लोक माझ्या कामाच्या बद्दल तारीफ करतात. मी त्यांना एकच गोष्टीमध्ये त्यांना ह्या दृष्टिकोनाने बोलतो की जसे नाही नाही एक निस्वार्थपणे पद्धतीनं मी दादा प्रत्येक जातीसाठी झडतोय करतोय. 18 पगड जातीसाठी मी मदत करतोय सगळ्या जातीसाठी. दादा पण आपलं मला एकच काय काम आहे म्हणायचंय की सगळ्यांना हां आपण हां. पण जसं मदत करतो तसं तुम्ही पण मदत करा. हो हो ना दादा बरोबर आहे. मला काय म्हणायचं दादा तुम्ही जे जाती पाहिजे तुम्ही बघत नाही मला मान्य आहे. मी रोजच मी तुमचं बघतो व्हिडिओ. पण कसं का तुम्ही कशामुळे करताय तुम्ही कामं पण जातीपाती बघून काही त्याच्यात आपल्याला काही मिळणार नाही. तुम्ही जे काम करते गोरगरिबाचं सेवा घडू आणि गोरगरीब असं तुम्ही जगत राहायचं असं तुम्ही त्यामुळे काम करते. पण जातीप्रमाणे तुम्ही बघत नाही. मला बी कळते दादा मी तेवढंच मी बोलतोय तुम्हाला बी. पण तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने एकदम व्यवस्थित काम करतोय तुम्ही. छान काम करते मला माहिती आहे दादा तुम्ही. आणि ते दादा मी कसं आहे तुम्ही तुमच्या हातात तुम्ही माझा तुमचा हात फक्त म्हणजे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीचे असलं मला काही टेन्शन नाही दादा. तुमच्या आशीर्वादाने मी काम करू शकतोय. बरं काही बरं. शिक्षण अडचण काय आली झालं तर तुम्हाला तुमचं? कॉल करू. हा दादा हं? काय म्हणला दादा? शिक्षण शिक्षण दादा मला शिक्षण झालेले 8वी झालेली दादा फक्त. 8वी. हा शिक्षण 8वी झालेले फक्त अच्छा. पूर्ण 8वी 8वी झाली. केली आणि 8ची मग तुमच्या मार्फत हो लोकांना किती कामं देतात तुमच्या कॉन्ट्रॅक्टद्वारे? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कसं आहे दादा आम्ही रोडची कामं करतो ना दादा जे कॉन्ट्रॅक्ट आम्ही दुसरं कोण घेतोय म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मोठं मालकाकडून कॉन्ट्रॅक्ट घेतोय आम्ही म्हणजे खडी फोडायसाठी फक्त रोडची जे खडी फोडतोय ना दादा डांबरिंग ते असते बघा हं, हं. त्याची आम्ही कामं घेतोय. ते कामं फक्त आपण दार जोडेले येऊन लेबल येऊन खडी फोडतोय आम्ही दगड फोडतोय दगड फोडून व्यवस्थित असं काम करतोय. आणि आम्ही खूप छान लोकांना असता म्हणजे माझ्याकडे आता सध्या 10 जोड्या असतात दादा. हं, हं. 10 जोड्यांना मी खूप छान बघतोय दादा. मी कटरच नाही काय नाही व्यवस्थित मी त्यांची हिशोब ओव्हर क्लिअर करतोय. मी व्यवस्थित काम करतोय. छान काम आपले चालू आहे. आणि गोरगरिबाचं आपण मी कुठे बी असं परिवार नाही कुठे गेलं मी बाहेर कसं असं मध्ये मध्ये मी खूप गरीब लोकांना असं मंदिरापाशी कुठंतरी त्यांना मदत करू शकतोय. खाण्याचं व्यवस्थित मी करून येतो दादा. एवढं काम असतं आपलं दादा. बस बस बस. तुमचं हां काम झाल्यानंतर खूप लोक घरचं म्हणजे काम पहिलं अगोदर बघायचं. तुम्हाला अगोदर सांगतोय मी. लास्ट आणि तुम्हाला बोलतोय ऐकून घ्या. खोल थोडं ऐकून हां घ्या. हां हां. पहिले आपलं घरचं काम बघायचं. निस्वार्थपणे हो दादा. कुठे कुणाला जर मदत लागत असेल तर निस्वार्थपणे त्यांना मदत करायचं. हो दादा बरोबर आहे. निस्वार्थपणे त्यामध्ये सांगतोय तुम्हाला आणखीन सांगतोय कुणालाही पैसे मागितले तर पैशाची मदत नाही करायची. हं? नाही नाही खरं आहे दादा मी करू शकत नाही हां. पैशाची मदत कोणाला फक्त तुम्ही जेवायला लागत सांगा एवढं मी असेल करू जेवण शकतो. द्या. कपडे लागत असेल तर हो कपडे फुलाची पाकळी तुमच्याकडे थोडे पैशाचे कपडे घेऊन द्या मुलांना, अनाथ पोरांना, मतिमंद हो दादा पोरांना, बरोबर अनाथ आहे. पोरांना. हे हां खूप मोठे हो दादा पुण्य मी आहे. इथं केज हे माहिती आहे ना दादा तुम्हाला केज केज तालुका. केज तालुका माहिती असेल दादा हो तुम्हाला हो माहित कळंबच्या आहे. पुढं असं साईडला. हो हो. केजपाशी मी आपलं काम चालू होतं दादा. केजपाशी काम चालू होतं तिथं म्हणजे फोटो वगैरे काढलेले आहेत आपल्याकडं. आणि केजपाशी काय झालं होतं एक 7-8 जोड्या असं कामाला होते तिथं पहिले म्हणजे जुन्या बिहारची कामाला होती. बिहारची माणसं होती दादा ते. त्यांना खूप त्रास करणार होतं ते मला तिथलं कॉन्ट्रॅक्टचं. मी सांभाळून घेतलेलं तिथं. मी बोलणं की ते म्हणजे परांड्याचे अध्यक्ष आहेत ते टायगर ग्रुपचे काय नाव ते बापू गायकवाड काय नाव आहे त्यांचं दादा. मी त्यांना कॉल करून मी त्यांना मदत मागून मी त्यांना खूप म्हणजे गोरगरिबांना त्यांना खाण्याचं मी सोय केलेलं दादा केजपाशी मी. त्याचं रूल म्हणजे आपले त्यांच्याकडे फोटो काढलेले सगळे आहेत दादा आपल्याकडे. हं, हं.
हा तेवढं मी खाण्याचं सोय करतो फक्त दादा. मी असं पैशाचं कुणाला अजून मदत केली नाही. खाण्याचं आणि कपड्याचं सुद्धा केलेलं नाही मी. फक्त खाण्याचं व्यवस्थित दादा मी केलेलं आहे फक्त, दुसरं काहीच नाही. मी आता तुमचं कॉल केलं तर दादाला बोलू म्हणलं काय करतेस काय नाही. चालते असं म्हणून धन्यवाद. तुम्हाला माझ्या call केला. कामाचे तुम्ही कौतुक केल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला हो दादा. तुम्ही जे तुम्हाला मी कसं माहिती जेवढं तुम्हाला बोललोय तेवढं तुम्ही पण लोकांना मदत नाही, करत समजलं जावा. दादा ठीक आहे. मला. तुम्हाला पण हो कुठे हो काय दादा. अडचण आली तर मदत मागा, मदत करू. ओके.